नाही, जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्लाच आहे आणि महायुतीचाही बालेकिल्ला आहे. आपण बघितलं 18 जागा, 18 नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये होत्या. त्यापैकी 12 नगराध्यक्ष हे भाजपचे निवडून आलेले आहेत. 6 ठिकाणी आमचे मित्रपक्ष आहेत, शिवसेना त्यांचेच नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि म्हणजे 12 आणि 6 18च्या 18 ठिकाणी आमचा विजय या ठिकाणी महायुतीचा झालेला आहे. इथे कुणालाही मी आधी सांगितलं, उबाटा असेल का शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल का काँग्रेस असेल, त्यांचं खातंसुद्धा उघडणार नाही. मी हे वारंवार आपल्याला सांगितलेलं होतं आणि आपण निर्णय जर बघितला तर परिस्थिती तशीच आहे. कोणीही विरोधी पक्षाचं महाविकास आघाडीचं या ठिकाणी निवडून आलेलं नाही. एकंदरीत मुक्ताईनगरची बघायला गेलं तर केंद्रीय मंत्री आणि पराभव पाहायला मिळत आहे. कुठेतरी हा नुकसान पुन्हा भाजपला सहन करावं लागतं. तर निश्चित मुक्ताईनगरमध्ये आमचा मोठा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे. खरं म्हणजे मी आधीपासून म्हणतो की या ठिकाणी आपण युतीमध्ये जाऊ, महायुतीमध्ये जाऊ, पण ते तसं काही स्थानिक नेत्यांमुळे त्या ठिकाणी जमलेलं नाही. आणि त्यातही खरं म्हणजे आमच्या पराभवाचं कारण म्हणजे एकनाथ खडसे बी असं म्हणेल, कारण त्यांनी सांगितले परिवाराची लढाई आहे. आता पक्षामध्ये परिवार आला कुठून? तुम्ही वेगळ्या पक्षाचे आहात, तुम्ही राष्ट्रवादीचे आहात, शरद पवार गटाचे, आणि तुम्ही आमच्या स्टेजवरून प्रचार करायला लागलेत आणि कमळ कमळ सांगायला लागले तर लोकांना हे न पटणार होतं. म्हणजे भुसावळला जायचं, आम्हाला शिव्या घालायच्या भाजपला, रावेरला जायचं, भाजपला शिव्या घालायच्या, मुख्यमंत्र्याबद्दल अर्वाच्य बोलायचं, पंतप्रधानांबद्दल काही बोलायचं. आणि मुक्ताईनगरमध्ये आलं की हा आमच्या परिवाराचा विषय आहे, पक्षामध्ये परिवाराकडे येऊ शकत नाही. तुमच्या घरामध्ये भले 3 पक्ष तुम्ही ते करत राहा, पण अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेला वागतात त्यावेळेला लोकांना हे चालत नाही. आणि आता खडसेंचं दुकान सांगतो मी एकदम बंदच झालेलं आहे. कुठं काय त्यांचं? दूध संघामध्ये होते, चेअरमन होते, त्यांच्या पत्नी पडल्या, बँकेमध्ये मुलगी होती ती घरी गेली. या ठिकाणी तुमच्या कोथळी गावामध्ये मी पुन्हा सांगेल, भाजपचा अध्यक्ष त्या ठिकाणी आहे, सरपंच त्या ठिकाणी आहे, बोदवड नगरपालिका आहे त्यांच्या मतदारसंघात, मुक्ताईनगर मतदारसंघात, तीसुद्धा त्यांची नाही, ती भाजप सेनेची त्या ठिकाणी आहे. तुमचं आहे काय? 2 वेळा मुलगी उभी राहिली, तीसुद्धा जोरात पडली. तुमचं आहे काय? विनाकारण फक्त आपला डिंगोरा वाजवायचा आणि वाटेल तसं बोलायचं. पण मला वाटतं त्यांच्या या भूमिकेमुळे ते आमच्या स्टेजवर येऊन प्रचार करायला लागले कमळाचा. आमच्या रक्षाताईंबरोबर त्यांची मुलगी जी राष्ट्रवादी काँग्रेसची महिला विंगची अध्यक्ष आहे, तीसुद्धा इकडे भाजपाचं कमळ घेऊन स्टेजवर चढायला लागली आणि बोलायला लागली, भांडायला लागली तिथे लोकांशी. मला असं वाटतं की अपयशाचं कारण खरं हेच आहे. यामुळेच आम्हाला मुक्ताईनगर हे गमवावं लागलं, अन्यथा आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये अजूनही पुढे गेलो असतो. महाराष्ट्राची काय परिस्थिती? महाराष्ट्राची परिस्थिती आपण बघतात, 125 126 हजार दाखवतात, 2-3 कमी जास्त होत आहेत. पण महाराष्ट्रामध्ये अपेक्षेप्रमाणे माननीय देवेंद्र सांगितलं तर आपण 120चा आकडा क्रॉस करू. मला वाटतं 30 परिस्थिती आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आम्ही 50%च्या जवळपास 50%च्या वर या जागा एक हाती घेतलेल्या आहे. आमच्यानंतर आमचे मित्रपक्ष शिवसेना आहेत, त्यांनी 60चा आकडा क्रॉस केलेला आहे, जवळपास त्याच्या आहेत. अजितदादा हे 3ऱ्या नंबरवर आहेत. काय अवस्था झाली काँग्रेसची? काँग्रेस तरी काहीतरी बरं 30-35पर्यंत. उबाठा मला वाटतं सगळ्यात शेवटी गेलेला आहे 5व्या नंबरवर आज. 7-8 याच्यावर जातच नाही आहे. शरद पवार काँग्रेसची काय परिस्थिती झाली आहे ती पण त्याच आकड्यावर आहे, सिंगल टोनमध्ये त्या ठिकाणी, सिंगल डाईटमध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की मी म्हणणारे सगळे जे बोलवच्चन आहेत, जे सकाळपासून फक्त मोदींवर तोडसूक घेतात, अमित भाईंवर घेतात, भाजपवर घेतात, देवेंद्रजींवर घेतात, त्यांची परिस्थिती आज काय झालेली आहे. आणि मी या पुढे जाऊन सांगतो की हे संकेत आहेत पुढचे. आता पुढे महापालिका आहे, महापालिकेमध्ये त्यांना कुठेही संधी मिळणार नाही. फार छूटमूट मला वाटतं 28-29पैकी एखाद दुसरी महापालिका असेल नसेल, पण या ठिकाणी महापालिकेमध्ये सुद्धा महायुतीचाच बोलबाला असेल. मी आता आजच तुम्हाला हे भविष्य सांगतो. भाऊ, या निवडणुकीचा जो विजय आहे तर यावरून फॉर्मॅट कशा पद्धतीचा आगामी महापालिकेचा निवडणुकीचा मी आपल्याला तेच म्हणतोय, आजचे निकाल जर आपण बघितले तर पुढे काही सांगण्याची गरज नाही, भविष्य करायची गरजच नाही आहे. महापालिकेत तर यांचा अतिशय दारुण पराभव होणार आहे. म्हणजे इथे तरी काहीतरी 50 हातच आहेत. 290पैकी या जागा यांच्या 50च्या हात आहेत. 50 पण तिघांनी मिळून हा आकडा क्रॉस केलेला नाही. म्हणजे उबाठा, शरद पवार काँग्रेस साहेब आणि काहीतरी मला वाटतं काँग्रेसच्या 35 जागा आलेल्या आहेत. त्यांच्यामुळे तरी यांची लाज राहून गेली, नाही तर हे 15-20मध्येच राहिले असते दोघी तिघी जण. काहीच राहिलेलं नाही यांचं. त्यामुळे यांनी किती डरकाळ्या फोडल्या, किती लोकांना खोटं बोलण्याचा प्रयत्न केला. मी मराठी माणसाचा प्रश्न, मराठी माणसाची काळजी आम्हाला जास्त आहे, मराठी माणसाला माहीत आहे, आम्हाला जास्त आहे. पण फक्त निवडणुकांसाठी मतावर डोळा ठेवून परत तेच बोलायचं.
मुंबई तोडण्याची भाषा करायची. लोक आता इतके दूधखोळे नाहीत. लोक यांना इतकी यापेक्षासुद्धा वाईट दारुण पराभव या ठिकाणी या निवडणुकीमध्ये त्यांचा होणार आहे. महाविकास आघाडीचा या ठिकाणी होणार आहे. मग दुसरीकडे मुक्ताईनगरमध्ये खडसेंनी राष्ट्रवादीतर्फे एकही उमेदवार उभे केले नव्हते. भाजपला आपली सूनला पाठिंबा दिले होते, तरी देखील भाजपची सीट आली नाही. भाऊ तुम्हाला विश्वासात घेतला? त्यांना पवार साहेबांनी का MLC केलं मला हेच कळत नाही. त्यांनी फार असा एक आपल्याबद्दल भ्रम पसरून ठेवला होता की मी म्हणजे जळगाव जिल्हा, मी म्हणजे उत्तर महाराष्ट्र. पण अख्ख्या जिल्ह्यामध्ये यांचं एकसुद्धा नगरसेवक निवडून आलेला नाही. त्यांची कुवतसुद्धा तेवढी तर राहिलेली 4 नगरसेवक निवडण्याची मतदारसंघात पण नाही राहिली आणि जिल्ह्यात पण नाही राहिली. मी तुम्हाला सांगेल. पण ते आम्हाला घेऊन बुडत आहेत. रक्षाताईंना मी म्हटलं की तुम्ही असं करू नका. यांनी आमची 18 तिकीटं घेतले, AB फॉर्म घेतले आणि सगळे राष्ट्रवादीचे लोक त्या ठिकाणी उभे केलेत. सर्व राष्ट्रवादीचे. भाजपचं ओरिजिनल एकही नव्हतं त्याच्यामध्ये. पडणारच आहे. आणि म्हणून मला वाटतं की हा माणूस आमच्यासाठी म्हणजे अपशकून ठरला. या निवडणुकीमध्ये अपशकून ठरलेला आहे. विनाकारण मी सांगितलं का बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना आमची निवडणूक आली की मी तुमच्यामध्ये नाचतो, मी तुमच्या बँडमध्ये नाचतो. कशासाठी नाचता बाबा? तुमचा बँड लावा ना राष्ट्रवादीचा शरद पवार गटाचा, नाही काय तर डफडे लावा तिथे नाचा. आमच्यातून कशाला तुम्ही आम्हाला सगळं हाताकून अवलक्षण करतात? हा मुक्ताईनगरचा पराभव फक्त एकदाच खडसेमुळे झालेला आहे. त्यांच्या कन्या राष्ट्रवादीच्या महिला विंगच्या अध्यक्ष आहेत, त्यांच्यामुळे झाला. रस्त्यावर उतरून त्यांनी जी लोकांची भांडणं केली, समोर ज्या पद्धतीने भाषणं केली ती लोकांना अजिबात आवडलेली नाही. एकाच घरामध्ये आम्ही सगळे पक्ष चालू. ताई उभी राहिले की सगळे त्याचाच प्रचार करू, माई उभी राहिली की तिचाच प्रचार करू, खडसे उभी राहिले की तिचाच प्रचार करू. हे लोकांना पटत नाही. कुठे पक्षनिष्ठा तुमच्यामध्ये त्या ठिकाणी राहिलेली नाही. त्यामुळे लोकांनी तुम्हाला चांगली चपराक दिलेली आहे, चांगला धडा शिकवलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.